आमचं शेतीवर जीवन आहे. शेती आमची आहे, आम्हाला तारणारी शेती. काळ्यात आलं की रोज आपलं सकाळी आलं की आम्ही सगळे म्हणजे आम्ही तिघं बापले आले की पहिलं काळ्याचं दर्शन घेणार. अच्छा, म्हणजे आमची थोडक्यात कंपनी हीच तुमची. आम्ही पहिलं आल्या म्हणजे आमची मुलं असू मी असू आल्या पहिलं दर्शन. ह्याची 2 बोटं कपाळाला माती लावायची आणि नंतर सुरुवात करायची शेती. साधारण 2006-07 पासून मी शेती करतो. म्हणजे जशी कॉलेज संपलं की थोडं शेतीला सुरुवात केली. ज्यावेळेस लॉकडाऊन पासून जरा आजारपण वगैरे सगळे झाले, मुलं लहान घरातले आजारी पडायला लागले. नंतर मग आम्ही होमिओपॅथिक आमचे एक फॅमिली डॉक्टर येतं, त्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितलं की त्यांनी विचारलं खाण्यात काय 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 असतंय. तर आम्ही सांगितलं बाबा चपाती वगैरे मुलं खातात. तर त्यांनी सांगितलं की चपाती पूर्ण बंद करा. मग त्यांना विचारा पर्याय काय, तर मग त्यांनी सांगितलं की खपली गहू म्हणजे चपाती जर खायची असेल ते फक्त खपली गव्हाची खायची, नाहीतर चपाती हा विषय तुम्ही बंद करून टाका. ज्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की खपली गहू लावा, मी जवळजवळ अगदी आपलं लॉकडाऊन माझ्या मते मार्च 2020ला हे झालं. तर लावायचं मार्केटमध्ये फिरलो 4-5 महिने, कुठंच मला खपली गव्हाचं देशी वाण कुठे मिळत नव्हतं. तर असंच मग इकडं पाहुण्यावळ्यांशी संपर्क केल्यानंतर मला सातारला एक 10 गुंठ्याचं एवढं मला बियाणं मिळालं. तर त्या 10 गुंठ्याप्रमाणे मग मी त्याचं थोडंसं मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन करत त्याचं हे झालं की आत्ता जवळपास या 3 वर्षामध्ये साधारण 2,500-3 हजार एकरावरती हे खपली बियाणं पोचलेलं आहे. आणि अजूनही शेतकऱ्यांची इच्छा आहे, पण बियाणं उपलब्ध हळूहळू होत जाते. त्यामुळे लोकांचा कल ऑटोमॅटिकली आता खपली गव्हाकडे चाललेला आहे जास्त. म्हणजे लोक पुन्हा खपली गव्हाकडे वळले आहेत, फक्त बियाण्याची उपलब्धता नसल्यामुळे की लोकांना खपली गहू लावता येत नव्हता. आणि हे देशी वाण मिळाल्यामुळे लोकांचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे, खपली गव्हाकडे लोक पुन्हा वळालेत. आणि माझं तर असं मत आहे की लोकांना जे आपण म्हणतो की बाकीचा गहू कोणताही अगदी सरबती असेल बनसी असेल त्याच्यापेक्षा खपली गहू कधीही चांगला. मी तर असं लोकांना सजेस्ट करेल की तुम्ही खपली गहूच खावा. खाण्यापिण्याला म्हणजे हे जगण्याकरता चांगलं खाण्याकरता चांगलं हे करायचं. ह्याला औषध मारायचं नाही. हे आता औषधं मारल्यामुळं काय होते, कुणाला किडनी फेल होत्यात, कुणाला कॅन्सर होतोय. काही लोक आता करतात कशातली पण औषध मारतात. पण आम्ही आपलं ठरवलं की आपलं थोडं कमवायचं, पण आपलं चांगल्या पद्धतीने इमानदारीनं कमवायचं. आता ह्याला एक हात फक्त गोमूत्राचा घेतलेला आहे लहानपणी, बाकी ह्याला युरिया नाही, तुमचं कुठलं मटेरियलच नाही टाकलेलं. फक्त पहिलं सोयाबीन काढून गहू घेतलेला आहे. ह्याच्यातच ह्या काळ्यातनंच कमवायचं, खायचं, मस्त राहायचं, रडत्या बरोबर रडायचं, हसणारा बरोबर हसायचं. ही शेतकऱ्याची गावरान भाषेतली म्हण आहे. रडत असेल त्याचं डोळं पुसायचं आणि आपण घरात जाऊन रडायचं. जगाला कुठला शेतकरी मला तुम्ही सांगा महाराष्ट्राला कुठला की असा खाली मान घालून चालला, ताट मानेनं चालणार शेतकरी. अभी मेरे हाथ में 2 अलग अलग गेहूँ है. ये वाला जो आप देख रहे हैं ये खफली है और ये वाला जो है ये हाइब्रिड है. तो दोनों में सबसे पहला फ़र्क हम कैसे देखेंगे, तो बहुत करीब से देखेंगे ना तो खपली एक सीधी लाइन में गेहूँ लगता है, लाइक दोनों तरफ से पूरा सीधी लाइन में लगेगा. और जो हाइब्रिड गेहूँ है ना, ये अगर आप देखेंगे ना तो ये जिगजैग है, यहाँ पे एक है, यहाँ पे एक है और यहाँ पे एक है, लाइक जिगजैग वे पे लगेगा. ग्रेन का जो है वो हेड हम अगर पूरा मरोड़ेंगे ना तो लाइक देखो इसमें सिर्फ खप्पल निकल के आएगी, ये पूरी
खप्पल निकल के आएगी। कोई भी कितना भी आप इसको ये करो, इसमें कोई भी गेहूं का दाना नहीं तुरंत नहीं निकलेगा। ये खप्पल का पहला पहचान है। तो इसमें अंदर से गेहूं निकलेगा। तो ये कवर बहुत हार्ड होता है और नेचुरल होता है, ये जल्दी ब्रेक नहीं होता है। और इसके अंदर जब हम ब्रेक करेंगे तो इसमें 2 गेहूं के दाने निकलेंगे। लाइक ये पहला निकल गया और ये दूसरा, ऐसे 2 गेहूं के दाने इसमें से निकलेंगे। अभी जो हाइब्रिड गेहूं है, जब मैं उसको मरोड़ूंगा पूरी तरह से, लाइक अभी मैंने इसको पूरा मरोड़ा और इसको निकाला पूरा, लाइक पूरा मरोड़ा, तो इसमें से क्या निकला है? बस गेहूं निकला है। कोई भी ऊपर का लेयर इसमें नहीं बचता है। तो ये क्या होता है कि खप्पल ये पूरा कोटिंग में आता है और जो नॉर्मल हाइब्रिड व्हीट है ये इसका कोटिंग लूज़ होता है। तो इसका रीज़न क्या होता है कि इसमें ग्लूटेन ज़्यादा आ जाता है। ये जो हाइब्रिड है इसमें ग्लूटेन कंटेंट ज़्यादा है और खपली जो है इसमें अपना ग्लूटेन कंटेंट कम है। झाला देववार करी बघवारी आली दारी